सुवार्ता म्हणजे आनंदाची बातमी. आणि मी म्हणालो पूर्ण जगामध्ये गेली 2000 वर्षे एक बातमी वेगाने पुढे जात आहे, एकच बातमी. आणि ती कोणती बातमी आहे? ती बातमी हीच आहे. नीट कान देऊ नये का? मी आता बोलणार आहे, माझा प्रत्येक शब्द झेलण्याचा प्रयत्न करा. ती बातमी ही आहे की देव आहे म्हणजे आहे आणि म्हणजे आहे. नंबर 2, देव प्रेम आहे म्हणजेच त्याच्यामध्ये प्रेम आहे, त्याच्यामध्ये प्रेम आहे आणि फक्त प्रेम आहे. नंबर 3, ह्या देवाने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याला पृथ्वीवर पाठवलेला आहे आणि त्या पुत्राने पूर्ण मानव जातीच्या पापांची शिक्षा स्वदेहावर घेतलेली आहे आणि त्याने पापांची शिक्षा स्वतःवर घेतल्यामुळे मानवाला पापांची क्षमा मिळते आणि मानव सैतानाच्या मगरमिठीतनं सुटतो. आणि एकदा माणसाला पापांची क्षमा मिळाली की सैतानाची सगळी कामं मानवी जीवनातनं नष्ट होतात. म्हणजेच आजार पळून जातात, दुःख पळून जातात, अश्रू पळून जातात, व्याधी निघून जातात आणि माणसाच्या जीवनामध्ये देव आशीर्वादांचा वर्षाव करतो. आणि एक दिवस या जगाचा शेवट होणार. कुणी काही बडबडो, एक दिवस या जगाचा शेवट होणार आणि ज्या येशूवर आपण भिस्त ठेवलेली आहे, भरोसा ठेवलेला आहे, विश्वास ठेवलेला आहे, तोच येशू आकाशातनं देवदूतासहित अवतरणार आहे आणि तो उभ्या जगाचा न्याय करणार आहे. तो न्यायासनावर बसेल आणि तो उभ्या जगाचा न्याय करेल आणि आपल्या उजवीकडच्याना तो स्वर्गात पाठवेल आणि डावीकडच्याना तो नरकात पाठवेल. आणि ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि ज्यांना पापांची क्षमा झालेली आहे त्यांच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. स्वर्ग आहे, नरक आहे, सैतान आहे, अशुद्ध आत्मे आहेत. कुणी कितीही नाकारो, कुणी कितीही सांगो हे चुकीचं आहे, पण हे सगळं सत्य आहे आणि या पूर्ण सत्याला आम्ही सुवार्ता म्हणतो.